नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 19 तारीख आणि आपण लॉग इन झालो आहेत. गॅरंटीड अर्निंग आता संपलं कारण ते जवळपास 7 दिवसापर्यंतच होतं. आता फक्त इन्सेंटिव्ह आहे आणि ह्यांचं ते काय टायमामध्ये असतं ना, 25 ऑर्डर पर ऑर्डर समथिंग काय ते चालू आहे. आज बघूया किती अर्निंग होते आणि आज ॲक्च्युअली अर्निंग समजेल की 11 तासामध्ये किती स्विगीमध्ये अर्निंग होते. सध्या मी ग्लोमेक्स मॉलमध्ये आहे. इथे एल टाकोस वगैरे आहेत. सो बघूया कधी ऑर्डर लागते आपल्याला. दोन ऑर्डर लागल्या. सगळ्यात पहिले तन्मयला द्यायचे, नंतर राहुलला द्यायचे. हे बघा या असे. या मॅपवरती मला भरोसा तर नाही आहे. अच्छा आहे किती बेलपाडामध्ये द्यायचे आसपास, म्हणजे किती द्यायचे. ठीक आहे, पण रेडी तर झाले पाहिजे. 1 पासून 6 मिनटं झालेत. तिसरी ऑर्डर लागली आपल्याला आणि हे पर ऑर्डर काहीतरी 25 रुपीज चालू आहे इथे. चिनी ऑर्डर्स बघू. 2 ऑर्डर कंप्लीट झालेत. आपल्याला टोटल 27 ऑर्डर करायचे, तेव्हा जाऊन 400 रुपयाचं इन्सेंटिव्ह अनलॉक होईल. आणि ही ऑर्डर लागली काय चिझीला. चिल्लीजा इंडिया का पिझ्झा. हा मे बी सेक्टर 35मध्ये घेऊन जायचा. पंजाब पनीर. ओके, अच्छा इथंच आहे या सर्कलच्या आसपास. आता काय झालं माहिती आहे का, बंद 9 ऑर्डर झाले आणि ही आहे पार्सल डिलिव्हरी. पिटबुल है अच्छा ऐसा पिटबुल जैसी फेसिंग लग रही है उसके. ऑलमोस्ट. अरे डर रहा है बेचारा वो. हाय. पिटबुल सारखं फेसिंग होती त्याची. हा आता आपल्याला पार्सल डिलिव्हरी आहे. आता जायला लागेल पार्सलसाठी. जायला ही सिडकोची बिल्डिंग लय बेकार बाबा, लय बेकार. इथे रेंज नाही, काय नाही. याड्यासारखे साधे कशावर इंटिग्रेट केलेत. केस बघा माझे. हे बघ मी पण रेकॉर्ड करतोय. हो कॅमेऱ्यामध्ये लाईट दिसतात. अशी नॉर्मल लाईट दिसत नाही, पण कॅमेऱ्यामध्ये लाईट दिसतात. हे अपडेट काय होणार नाही. 166ला असाईन झाली होती. ठीक आहे, 171 दिले. आणि आता आउट ऑफ झोन दिसतंय. आउट ऑफ झोन. आता परत 15 किलोमीटर एमटी झाला. बघा शेवटची ऑर्डर होती उल्वेची. त्यानंतर मग डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी थोडासा जेवलो. जेवल्यानंतर मग काय केलं की एक छोटासा काम होता. ॲज अ फ्रेंडला थोडंसं होतं त्याचं काम, म्हणजे करायचं होतं फायनान्शियली. तर तो केला. मी लॉग इन करू शकलो असतो, पण मी लॉग इन नाही केला. मी थोडा आळसपणा केला. मग ते मित्राच्या इथे वगैरे गेलो शॉपवरती. त्याचं एक छोटासा कामोठ्यामध्ये काम होता, तो केला. आणि मी आता गप घरी येऊन बसलो आहे. ॲक्च्युअली येणाऱ्या दिवसांमध्ये आहेत ना, थोडासा फायनान्शियली स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. आणि मी विचार करतो की मी करेल आणि ते मी करतच नाही. ह्याचा अर्थ आता असा आहे की माझ्यामध्ये आलाय हलगर्जीपणा, किंवा माझ्यामध्ये आलस. तो मला आता घालवायला लागेल. कारण ह्याची सवय जर मी आत्तापासून नाही केली तर नंतरले प्रॉब्लेम होईल. आणि जो कंटिन्यू व्हिडिओ बघतोय त्याला माहीत असेल की एक प्लॅन आहे.
तो प्लॅन आता प्रोसेसमध्ये चालू आहे. म्हणजे प्लॅनिंग केली आहे, एक्झिक्युशन करणं पण झालं आहे. सॉरी, प्लॅन केलं आहे, एक्झिक्युशन पण केलं आहे. आता तो एक्झिक्युशन नंतर प्रोसेसिंगमध्ये, आणि प्रोसेसिंगमध्ये झाल्यानंतर मग तो तुम्हाला रिव्हील होईल, असा सीन आहे. ठीक आहे. तर काय नाही, 9:15 वाजलेत. 19 तारीख आहे आजची. जास्त काय मी रेकॉर्ड केलं पण नाही. मल्टी ऑर्डर लागत होत्या, चांगली अर्निंग झाली पण असती. आणि हा, ती गॅरंटेड अर्निंगची होती स्विगीची, ती संपलेली आहे. ते जवळपास 7 दिवसच होतं. ठीकठाक होती अर्निंग. मी विचार करतोय बॅक टू झोमॅटो यायचा, कारण भाई हे लोक पाठवतात उलवेला, ठीक आहे, तिथून डायरेक्ट एमटी, उलवेवरून डायरेक्ट एमटी तुम्हाला खारघरमध्ये यायचं, आणि खारघरमध्ये आल्यावर तुम्हाला मग ऑर्डर लागणार. तर त्यापेक्षा आपलं झोमॅटो बरं आहे. मी ते QR कोड फाडून वगैरे काहीतरीचा जुगाडचा प्रयत्न करेन मी आता. आणि बस एवढंच आहे, जास्त काय हाय नाही व्हिडिओमध्ये. सो मेक शुअर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो उद्या. बाय बाय.